नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याच्या साहाय्याने गुणाकार शिकणार आहोत. आपल्याकडे या ठिकाणी वेगवेगळ्या बरण्या आहेत. तसेच आपल्याकडे या ठिकाणी काही वाट्या देखील आहेत. आता या बरण्यामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे आणि या ठिकाणी ज्या वाट्या अवेलेबल आहेत त्यांच्या साहाय्याने आपण गुणाकार शिकणार आहोत. गुणाकार म्हणजे काय ही संकल्पना या ठिकाणी आपली स्पष्ट होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सोपी पद्धत आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करायचा आहे आणि जाता जाता सबस्क्राईब देखील करायचं आहे. चला तर सुरुवात करूया आता गुणाकार शिकण्यासाठी. तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याकडं एक वाटाण्याची भरणी आहे उजव्या साईडला. ती वाटाण्याची भरणी आपल्याला खोलायची आहे आणि त्यामधून आपल्याला प्रत्येक वाटीमध्ये 2-2 वाटाणे टाकायचे आहेत. प्रत्येक वाटीमध्ये 2-2 वाटाणे टाकायचे आहेत. बघा, 3 वाट्यामध्ये 2, 4 वाट्यामध्ये 2, 5 वाट्यामध्ये 2, 6 वाट्यामध्ये 2, 7, 8. आता बघा किती वाट्या आहेत, काउंट करा. हां, बराबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वाट्या आहेत आणि प्रत्येक वाटीमध्ये 2-2 वाटाणे ठेवलेले आहेत. हे बघा. आता त्या वाटीमधले 2, त्याच्या पुढच्या वाटीमधले 2, एकूण वाटाणे झाले किती? 16. म्हणजे काय? 8 गुणिले 2 म्हणजे 16. म्हणजे एका वाटीमध्ये 2 वाटाणे, एकूण वाट्या 8. म्हणजे 8 गुणिले 2 बराबर झाले 16. बराबर. म्हणजे यालाच तर आपण गुणाकार म्हणायचे. म्हणजे काय? गुणाकार म्हणजे परत परत बेरीज करायची. 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 16 झाले. म्हणजेच काय? 2 अधिक 2 बरोबर 4, 4 अधिक 2 बरोबर 6, 6 अधिक 2 बरोबर 8, 8 अधिक 2 बरोबर 10, 10 अधिक 2 बरोबर 12, 12 अधिक 2 बरोबर 14, 14 अधिक 2 बरोबर 16. म्हणजे एकूण वाट्या आहेत 8. प्रत्येक वाटीमध्ये वाटाणे आहेत किती? 2. म्हणजे 8 गुणिले 2 बरोबर झाले 16. आता प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला 3-3 वाटाणे करायचे आहेत. बघा, आता अगोदरच आपल्याकडं 2-2 वाटाणे आहेत. आता आपल्या ह्याच्यामध्ये 1-1 वाटाणा टाकायचा आहे. चला तर टाकूया. प्रत्येक वाटीमध्ये 1-1 वाटाणा टाकूया. 1, 1, 1, 1, 1. इथं पण 1, इथं पण 1, 1. आता तुम्ही सांगा, प्रत्येक वाटीमध्ये 3 वाटाणे म्हणजे एकूण वाट्या 8 आहेत. तर किती वाटाणे झाले? 3 अधिक 3 बरोबर 6, 6 अधिक 3 बरोबर 9, 9 अधिक 3 बरोबर 12, 12 अधिक 3 बरोबर 15, 15 अधिक 3 बरोबर 18, 18 अधिक 3 बरोबर 21, 21 अधिक 3 बरोबर 24. म्हणजे एका वाटीमध्ये 3 आणि 8 वाट्यामध्ये किती झाले? 24. म्हणजे हा गुणाकारच आहे. परत परत बेरीज करायची म्हणजे गुणाकार आहे. आता आपल्याकडं एका वाटीमध्ये 3 वाटाणे आहेत. तर आता आपण 4 वाटाणे करूया. चला, प्रत्येक वाटीमध्ये 4-4 वाटाणे करूया. पहिले 3 आहेत. आता हा 1-1 टाकूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 वाटाणे झाले. म्हणजे आता प्रत्येक वाटीमध्ये बघा 4-4 वाटाणे आहेत. 4, 4, 4, 4, 4, 4, 4. म्हणजे
4 अधिक 4 बरोबर 8, 8 अधिक 4 बरोबर 12, 12 अधिक 4 बरोबर 16, 16 अधिक 4 बरोबर 20, 20 अधिक 4 बरोबर 24, 24 अधिक 4 बरोबर 28 आणि 28 अधिक 4 बरोबर 32. एकूण किती झाले? 32. म्हणजे 8 वाट्या, त्यामध्ये 4 वाटाणे किंवा फुटाणे, एकूण झाले 32. म्हणजेच 4 गुणिले 8 बरोबर 32 किंवा 8 गुणिले 4 बरोबर 32. समजलं सगळ्यांना? ओके, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आवडलं असल्यावर. बाय.